जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन। कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे। घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। ते वंदू या श्री चरण श्री गुरूंचे। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ। महावाक्यभवनाचं अधिष्ठान असणाऱ्या पांडुरंगाला मनपूर्वक वंदन करते। स्तोत्र रचणाऱ्या आद्य शंकराचार्यांना मनपूर्वक वंदन करते। आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई सकल संतांना मनपूर्वक वंदन करते आणि माझ्या सर्व बंधू भगिनींना मनपूर्वक अभिवादन करते। आत्मषटकम हे स्तोत्र या ठिकाणी अभ्यासासाठी घेतलेलं आहे आणि आयोजकांनी मला सांगितलेलं आहे की जयश्री मावशी ओपनिंग बॅट्समन तू आहेस। आता ओपनिंग बॅट्समन जो आहे त्यांनी ग्राउंडवर आल्या आल्या चौकार षटकार मारायचे नसतात, तर प्लेड करत करत ग्राउंडवर टिकून राहायचं असतं आणि तेच काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। आद्य शंकराचार्य अद्वैताचे अत्यंत ज्याला म्हणतात की खंदे पुरस्कर्ते ह्या पद्धतीने सतत अद्वैत तत्वज्ञान मांडणे आणि सातत्याने त्या संदर्भातच अनेक स्तोत्र रचना ग्रंथरचना या त्यांनी केलेल्या आहेत। त्यातलं अगदी छोटंसं असणारं एक काव्य, आता दिसायला अत्यंत छोटंसं परंतु आशयाने अत्यंत महान असणारं मोठं असणारं असं एक स्तोत्र आपल्या समोर आहे। प्रस्तावना अतिशय सुंदर झालेली आहे। मंदाताईंनी आधीच अर्ध्याच्या वर काम करून ठेवलेलं आहे। आद्य मुळे शास्त्रींनी पण या ठिकाणी सांगितलेलं आहे, आदरणीय मुळे शास्त्रींनी, की नेती नेती या शब्दाने या ठिकाणी इथं सुरुवात केलेली आहे। एक छान त्या संदर्भामध्ये परमपूज्य मंदाताईंनी सांगितलेली एक गोष्ट की एका लहान मुलाला घेऊन त्याची आई एका जत्रेमध्ये गेलेली आहे। जत्रेमध्ये गेल्यानंतर अनेक प्रलोभनीय असे अनेक दुकानं त्या ठिकाणी त्या मुलाला दिसतात आणि त्यानंतर आईचं बोट जरी त्यांनी धरलेलं असलं, आईने पण त्याला धरलेलं आहे, पण तरी त्याच्या आईला तिच्या सख्या भेटतात आणि ह्याला हे सगळे दुकानं दिसतात। त्याच्यामुळे त्या सख्यांशी बोलता बोलता मुलाने हात कधी सोडला त्या आईच्या काही लक्षात येत नाही आणि ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला या एवढ्या मोठ्या गर्दीत आपला मुलगा दिसेन असा झालेला आहे, तो सापडत नाहीये आणि म्हणून ती आक्रोश करायला सुरुवात करते। तिचा आक्रोश ऐकल्यानंतर तिथं जे पोलीस व्यवस्थापन आहे त्यातले काही पोलीस तिच्याकडे येतात, काय झालं ताई वगैरे विचारतात आणि ती सांगते की माझा मुलगा हरवलेला आहे। आता मुलगा तिचा हरवलेला आहे, मग ते पोलीस तिलाच विचारतात की जरा त्याचं वर्णन करून आम्हाला सांगाल का? तर ती त्याचं वर्णन करते की एवढ्या उंचीचा आहे, रंग असा आहे, शर्ट हा घातलेला आहे। म्हणजे हरवलेला मुलगा नेमका कसा आहे हे तिला एकटीलाच माहिती आहे आणि तिने वर्णन केल्यानंतर ते त्या वर्णनाचं जे कुठं दिसेल असा मुलगा तिच्या समोर आणून उभं करतात।
पहिल्यांदा त्याला समोर आणतात, ती म्हणते हा तो नाही. मग अजून एक दुसरा मुलगा आणतात, हा तो नाही. म्हणजे ज्या अर्थी ते इतरांना नाकारते त्या अर्थी तिचा मुलगा तिला आधी नक्कीच माहिती आहे. तसं या ठिकाणी आत्मा म्हणजे काय आणि तो मी आहे हे आद्य शंकराचार्यांना नक्कीच माहिती आहे. फक्त आपल्याला त्याची ओळख करून देण्यासाठी आधी आपण काय काय नाही हे लक्षात घ्यायचं आणि मग आपण काय आहे हे लक्षात येण्याची शक्यता आहे. आता मी तर शक्यतेच्या भाषेतच बोलते की काय काय नाही हे एकदा समजून घेतलं की नक्की ते काय आहे हे पण आपल्या लक्षात येऊ शकतं. पण ते लक्षात येण्यासाठी लक्ष देऊन ऐकावं लागतं, हे मात्र या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आता 6 श्लोक आपल्या समोर आहेत. 6 श्लोकामध्ये पहिले 5 श्लोक जे आहेत ते आपल्या समोर आणून ठेवताना पहिल्या 3 श्लोकांच्या पहिल्या 3 चरणामध्ये हे म्हणजे तुम्ही नाही, ते म्हणजे तुम्ही नाही असं आपल्याला सांगितलेलं गेलेलं आहे. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण काय काय आहोत असा गैरसमज करून ठेवलेला आहे आणि तोही केवढा मोठा गैरसमज आपल्याविषयी आपण करून ठेवलेला आहे. तो गैरसमज आधी आपल्याला दूर करण्यासाठी आपण काय काय नाही ते आद्य शंकराचार्य या ठिकाणी सांगतायत. आणि प्रत्येक श्लोकाच्या 4थ्या चरणामध्ये मात्र आपलं नक्की स्वरूप काय आहे त्याची जाण आपल्याला यावी म्हणून प्रत्येक श्लोकाचा 4था चरण जो आहे तो म्हणजे खऱ्या मीचं वर्णन करणारा आहे. आत्ताच परिचय या ठिकाणी करून दिला गेलेला आहे. तो खरा मी आहे का असा विचार आपल्याला लगेच सुचला पाहिजे की हा खरा मी आहे का. एकदा आम्ही कौटुंबिक शिबिर, तेही आध्यात्मिक असं घेण्याचा प्रयत्न केला. असं होऊ शकतं का तर नक्की होऊ शकतं, पण त्याला काका मंदाताईंची कृपा असेल आणि सगळेच जण त्यांना मानणारे असतील तर असं शिबिरही होऊ शकतं. तर असं एक शिबिर आम्ही भंडारपुळा या ठिकाणी घेतलं आणि परमपूज्य मंदाताईंना त्या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं. आता कौटुंबिक शिबिर असल्यामुळे माझ्या सासरच्या माहेरचे सगळे जे साधक आहेत ते एकत्रित आलेले होते. परमपूज्य मंदाताई मला म्हणतात की अगं या सगळ्या नातेवाईकांचा मला परिचय झाला पाहिजे, आधी त्यांना परिचय करून द्यायला सांग. आणि मग सगळेजण एक एक जण उभे राहिले आणि उभं राहून सांगत होते, मी जयश्रीची आत्या आहे, मी जयश्रीची बहीण आहे, मी जयश्रीची जाऊ आहे, मी जयश्रीची काकू आहे. या पद्धतीने प्रत्येकाने आपला परिचय त्या ठिकाणी करून दिला. आता सगळ्यांचा परिचय करून झाला आणि त्यानंतर मंदाताई मला म्हणतात, अगं जयश्री तुझा परिचय राहिला. म्हणलं मंदाताई माझा परिचय मला नाहीये आणि म्हणून तर तुम्हाला काकांना सारखं पाचारण करावं लागतं की या जयश्रीची मी नक्की कोण आहे किंवा या जयश्रीच्या मागे नक्की मी म्हणणारं कोण आहे हे मला माहिती नाही. आणि म्हणूनच तर या संतांच्या चरणी आपल्याला बसावं लागतं आणि त्यांनी सांगितल्यानुसार चिंतन करता करता खऱ्या मीची ओळख कधीतरी पटून जाण्याची शक्यता जी आहे ती त्या ठिकाणी होऊन जाते. आणि म्हणून की काय काय मी नाही हे पंचीकरणाच्या अभ्यासाने समजून घ्यायचं असतं आणि काय मी आहे याचा निश्चय महावाक्याच्या चिंतनाने करायचा असतो. असं 2 पद्धतीने म्हणजे व्यतिरेक आणि अन्वय या 2 पद्धतीने आत्मतत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. आपल्याला सगळ्यांना प्रश्न असतो की साधना साधना म्हणजे नेमकं काय करायचं आहे. तर आद्य शंकराचार्यांनीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे, आधी काय काय मी नाही ते समजून घ्या, शास्त्राच्या द्वारेच काय मी आहे तेही समजून घ्या आणि नंतर जडाशी तादात्म्य पाहून जीवन जगायचं आहे का चैतन्याशी एकरूप होऊन जीवनमुक्तीचा आनंद लुटायचा आहे. याचं क्रियमान स्वातंत्र्य आपल्याला सगळ्याला देऊन ठेवलेलं आहे. आता त्या क्रियमान स्वातंत्र्याचा उपयोग आपण जीवदशेत अडकून भवसागरात गटांगळा खाण्यासाठी करायचा आहे का चैतन्याशी एकरूप होऊन जीवनमुक्तीचा आनंद लुटायचा आहे. ते जे आहे ते मात्र आपल्या हातात, म्हणजे क्रियमान स्वातंत्र्य देऊन गोल आपल्याकडे टाकून दिलेला आहे की आता तुम्ही ठरवा
काय करायचं आहे. दोन्ही भाग जे आहेत ते आपल्या समोर इथं स्पष्ट केलेले आहेत, पण आता तुम्ही निश्चय करायचा आहे. आता उपनिषदामध्ये सुद्धा आपल्या समोर सातत्याने एक विषय येतो, तो म्हणजे चिज्जड ग्रंथीची सोडवणूक करणे. नक्की साधना म्हणजे काय करायचं आहे, तर ही संपूर्ण देहादी सृष्टी, देहाला सृष्टीचाच एक भाग म्हणतात, म्हणून ही देहादी सृष्टी, संपूर्ण जगतरूप असणारी सृष्टी जी तुम्हाला आम्हाला दिसते आहे, भासते आहे, त्या भासण्याच्या मागे दोन गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. एक चैतन्य आणि दुसरं जड असणारा भाग, म्हणजे 5 महाभूतांनी युक्त असणारं असं जडाचा भाग आणि चैतन्ययुक्त असणारं असं आत्मतत्व. या दोन गोष्टींची भेसळ होऊन तुमचं आमचं जीवन सुरू झालेलं आहे. आता भेसळ जरी असली, आता आपण धान्य आणतो, तांदळात भेसळ असते खड्यांची, साबुदाण्यात भेसळ असते, शेंगादाण्यामध्ये भेसळ असते. ते भेसळयुक्त तसंच खाल्लं तर टेबलावर खूप बोलणे खावे लागतात. म्हणजे ते तसंच जर आपण न निवडता जर ते वापरायला गेलो, उपयोगात आणलं, तर आपली पण फजिती होते. खाता खाता कुठं दातच मोडतो, कुठं काहीतरी होतो, तुटतो, ह्या पद्धतीने आपली पण फजिती होते. आणि स्वयंपाकात मनापासून राबून करून सुद्धा आपल्याला बोलणे खावे लागतात. मग आता भेसळयुक्त धान्य जरी घरात येत असलं तरी त्यातलं जे खडे आहेत ते दूर करण्याचं काम जसं आपल्याला करावं लागतं, तसं भेसळयुक्त हे संपूर्ण दृश्य जगत, देहादी जगत जरी तुम्हाला आम्हाला दिसत असलं तरी सुद्धा त्यातलं नेमकं मी काय आहे आणि मी स्वतःला काय समजून बसले म्हणजे अखंड आनंदाचा अनुभव मला येईल, हे लक्षात घेण्यासाठी जड आणि चैतन्याची झालेली ही जी भेसळ आहे, त्या भेसळेतून जडाचा भाग विचाराने बाजूला करणे आणि चैतन्याशी एकरूप होऊन राहणे, याला साधना असे म्हणतात. आणि ती चिज्जड ग्रंथी सोडवण्यासाठी आपल्या समोर 6 श्लोक इथं आद्य शंकराचार्यांनी अगदी सोप्या पद्धतीने, अगदी थोडक्यात आपल्या समोर या ठिकाणी त्यांनी मांडणी करून ठेवलेली आहे. आणि त्यातला पहिल्या श्लोकाचा जो गट आहे तो सोडवण्यासाठी या ठिकाणी आता आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर सातत्याने वेळ मिळाला तर पूर्ण सांगू असं आदरणीय मुळे शास्त्रींनी सुरुवात केलेली आहे, त्यामुळे मी पण तसंच म्हणते की वेळ मिळाला तर पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहण्याचा प्रयत्न करू. आता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं जे प्रत्येक श्लोकाचं अंतिम चरण आहे त्याच्याकडे आधी वळूयात आपण, की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असं जे म्हटलेलं आहे, तिथं शिवोहम म्हणजे शिवच मी आहे असा जो भाग आपल्या समोर आहे, तो शिव म्हणजे ते देवतेचं नाव आहे का? कुठल्या देवतेच्या नावाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे का? तर देवतेच्या नावाचा हा उल्लेख नसून शिव म्हणजे अत्यंत पवित्र असणारं, शुद्ध असणारं, विमल असणारं, द्वंद्वरहित असणारं, त्रिपुटी रहित असणारं असं जे चैतन्य नावाचं तत्व आहे, आत्मा नावाचं तत्व आहे, ब्रह्म नावाचं तत्व आहे, तेच मी आहे. हा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग आता हे तत्व कसं आहे? ब्रह्म आहे, आत्मा आहे म्हटल्यानंतर चिदानंद, आता सत शब्दाचा इथं उल्लेख नाही आलेला, पण त्या अध्यारूत आहे. कारण काव्याच्या मध्ये एखादी गोष्ट बसवायची असेल तर त्या ठिकाणी काही गोष्टी लिहिल्या नाही तरी त्या अध्यारूत त्या ठिकाणी असतातच. तसं सत शब्द जो आहे तो या ठिकाणी आहे. जिथं चित आणि आनंद आहे तिथं सत हे सुद्धा असलंच पाहिजे असं लक्षात ठेवून हा आत्मा म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ते आधी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आत्ता आपण पाहिलं की हे शिव नावाचं तत्व म्हणजे नेमकं काय आहे, तर जिथं जीवभाव पण नाही आणि शिवभाव पण नाही असं भावातीतम त्रिगुणरहितम असं ज्याचं वर्णन करतात, असं जे तत्व आहे त्याला आत्मा असं म्हणतात, त्याला ब्रह्म असं म्हणतात. आणि त्यालाच या ठिकाणी आद्य शंकराचार्यांनी शिव असं म्हटलेलं आहे, की जिथं दोन्हीही भाव नाहीत. आता दोन्हीही भाव नाहीत
म्हणून ते नाहीच असं आहे का? अजिबात नाही. उलट ते आहेत म्हणून भाव अभावाचा खेळ आमच्या चित्तात सुरू आहे. हेही त्या सगळ्या भावांचं अधिष्ठान जे आहे तेच आहे. मग असं जे तत्व आहे ते कसं आहे? तर सद्घन आहे, म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व असं त्याचं वर्णन आपल्या समोर केलेलं आहे. सत म्हणजे अखंड असणार, जे कधीही नाहीसं होत नाही, जे तिन्ही काळामध्ये असतच असतं, जे अजर अमर आहे, असं जे तत्व आहे ते सद्घन आहे, पदार्थ निरपेक्ष आहे. आता पदार्थ निरपेक्ष आहे म्हणजे हा रुमाल जो आहे तो धाग्यांवर अवलंबून आहे, ही डायरी जी आपल्या समोर आहे ती पेजेसवर अवलंबून आहे. तसं ते ब्रह्म कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून आहे का? हे ब्रह्म नावाचं तत्व, आत्मा नावाचं तत्व, शिव नावाचं तत्व, तिन्ही मिळून एकच आहे. तर ते असं कशावर आणि कोणावर अवलंबून आहे का? अजिबात नाही. मग पदार्थ निरपेक्ष अस्तित्व म्हणजे सत्ता रूपाने प्रत्येक पदार्थाच्या मागे जे आहेच आहे असं जे आहे ते सतरूप आहे. दुसरं आहे ते चिद्रूप आहे, म्हणजे ज्ञानघन आहे. आता हे ज्ञानघन तत्व सुद्धा जसं व्यवहारात ज्ञान शब्द उच्चारल्यानंतर कोणाचं, केव्हा, कशाचं, कोणाला, कोणाकडून असे त्याला अनेक त्या ठिकाणी पर्याय असतात. म्हणजे होणारं ज्ञान याला अनेक पर्याय आहेत. पण हे होणारं ज्ञान नसून प्रत्येक होणाऱ्या ज्ञानामागे असणारं जे ज्ञान आहे ज्ञातृ ज्ञेया विहीन असं त्याचं वर्णन आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. असं जे अखंड असणारं ज्ञान ते चिद्घन म्हणजे ज्ञातृ ज्ञेया विहीन, ज्ञेय निरपेक्ष ज्ञान असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि तिसरं आहे आनंद शब्द, सच्चित आनंद. आता आपल्याला जो आनंद व्यवहारातला माहिती आहे तो सुद्धा कशावर तरी आणि कोणावर तरी अवलंबून आहे. आवडीचा पदार्थ ताटात पडला तर, आवडीचा एखादा खणकीन आवाज दिवाळीच्या पाडव्याला ओवाळताना आला तर, म्हणजे लक्षात आलं असेल आपल्याला काय की न मागता एखादा दागिना मिळाला तर, असं काहीतरी आवडीचं घडलं तर आपल्याला होणारा आनंद आहे. पण हा आनंद जो आहे तोही सुख दुःख निरपेक्ष असणारा आनंद असं त्याचं वर्णन आहे. आता हाच जो आनंद आहे तो व्यवहारामध्ये प्रियत्वाने आपल्या समोर आलेला असतो आणि त्याला असून किंवा नसून अशा दोन गोष्टी नंतर मागे लागतात, पण प्रियत्व जे आहे ते मात्र अगदी अखंड असणारं आहे. छान उदाहरण, एक महिना मी इथे ज्या वेळेला राहिले मागच्या जानेवारी महिन्यात, त्यावेळेला एक दिवस आता इथं आल्यानंतर पहाटे पहाटे मोरांचा आवाजही ऐकू येतो आणि मोर दिसतात सुद्धा. आता शहरातून येणाऱ्यांना याचं काय असतं, अप्रूप असतं, मोर पाहायला मिळतात म्हणून आपण मुद्दाम तिकडे जातो. आता मोरांचा आवाज आल्यानंतर मुद्दाम मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी जणी तिकडे बाहेर गेलो आणि शेजारच्या शेतातली एक जण जी होती ती मात्र एक दगड घेऊन त्या मोराच्या मागे लागलेली होती, कारण ती शेतकरी आहे आणि तिच्या पिकाचं नुकसान हे मोर येऊन रोज करतात, म्हणून तिला मोर नसून प्रिय होता आणि आम्हाला मात्र तो असून प्रिय होता, कारण आम्हाला तो कधी नवत दिसतो. तर ह्या पद्धतीने ते प्रियत्व जे आहे ते व्यवहारात उतरलेलं आहे. प्रियत्व कायम आहे म्हणजे आनंद कायम आहे, फक्त असून नसून हा तपशील जो आहे तो मात्र व्यवहाराच्या अनुभवावरून तो त्या ठिकाणी ठरवला जातो. पण प्रियत्व मात्र अखंड आहे, आनंद अखंड आहे आणि असा जो आत्मा आहे ते तुमचं आमचं मूळचं स्वरूप आहे. आता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत आणि हा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर या अनुभवाच्या आड येणाऱ्या गोष्टी मी नाही एवढं समजून घ्या, एवढंच फक्त सांगितलेलं आहे. छान आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊलींची ओवी आहे, पाहे पा पंडू कुमारा येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वा भासूजो. या स्वरूपाच्या घरी आपल्याला परत यायचं असेल आणि त्याचा आनंद लुटायचा असेल तेच मी आहे म्हणून, तर
मध्ये प्रतिबंध करणारं काय काय आहे त्याची आधी ओळख करून घ्या आणि प्रतिबंध करणाऱ्या गोष्टींना चित्तातून बाजूला करा. एवढीच साधना आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, की मूळचे तुम्ही आम्ही सगळेजण, कारण सिद्धांतच आपल्या समोर ठेवलेला आहे जीवो ब्रह्मैव नापराहा, की प्रत्येक जीव हा मूळचा ब्रह्मरूपच आहे. आता ब्रह्मरूप आहे म्हणजे आनंद रूप आहे, आनंद घन आहे. मग आता जीव ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्म आनंद घन आहे, तर तुम्हाला आम्हाला सातत्याने अनुभव आतमध्ये कशाचा सुरू असायला हवा? त्याचं सहज उत्तर आहे सतत आनंदाचा अनुभव असायला हवा. मग आता तो आनंदाचा अनुभव येतो का? तर मी सुखी आहे, मी दुःखी आहे असं स्वतःविषयी आपण सगळेजण म्हणतो. आणि असं जे स्वतःला सुखी दुःखी म्हणवून घेतात त्यांना संतांच्या दृष्टीने ते बरळणं वाटतं, की आनंद घन आपण असून सुद्धा आपण स्वतःला सुखी दुःखी समजतो आणि तसं स्वतःविषयी बोलतो. हे आपल्याविषयी आपण सुरू केलेलं बरळणं आहे. आणि माणूस बरळतो केव्हा? ज्या वेळेला ताप अधिक चढतो त्यावेळेला एक तर बरळतो, आणि नको त्या गोष्टीची नशापाणी केली तर तो बरळतो. मग आता आमच्या ठिकाणी नेमकं काय झालेलं आहे? आमच्या ठिकाणी दोन्ही झालेलं आहे. आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिदैविक ताप खूप वाढलेले आहेत म्हणूनही आम्ही बरळतो. आणि दुसरं म्हणजे आपल्या समोर आहे की अज्ञानाची नशा, मीपणाची, जो मी नाहीच त्या मीची एवढी नशा चढलेली आहे आणि ते मी आहे याच्यामध्ये मी इतकी रमलेली आहे की त्याच्यातून बाहेर येण्यासाठी सगळे संत शुद्धीवर येण्यासाठी आमच्यावर प्रयोग करतायत. या सगळ्या गोष्टीतून आम्हाला बाहेर काढण्यासाठी सगळे संत प्रयत्न करतायत, सगळे ऋषीमुनी प्रयत्न करतायत. 6 श्लोकाच्या माध्यमातून आद्य शंकराचार्यांचाही तोच प्रयत्न चाललेला आहे, तो म्हणजे आम्हाला शुद्धीवर आणण्याचा. पण आम्ही मात्र लवकर जागे होत नाही आणि आम्हाला जागे जे करतात त्यांनाच संत असे म्हणतात. अशी संतांची एक व्याख्या या ठिकाणी. पारमार्थिक जाग आमच्या चित्तामध्ये जे आणून देतात किंवा करून देतात त्यांना संत असं म्हणतात. आणि या संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करता करता कधीतरी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचा अनुभव जो आहे तो नक्की येऊन जाऊ शकतो. आणि म्हणून संतांच्या वाङ्मयाचा, आचार्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करणे ह्याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची व्याख्या जी आहे ती तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी येऊन जाते. आता शिव नावाचा जो कुटस्थ आहे, आता जीव म्हटल्यानंतर त्याच्या ठिकाणी 3 घटक येतात. सगळ्यांना व्याख्या पाठ आहेत. जीव बरोबर कूटस्थ चैतन्य अधिक बुद्धी, अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. आता या चिदाभासाकडून सगळ्या क्रिया चाललेल्या असतात. या चिदाभासालाच भ्रम निर्माण झालेला आहे. आणि तो भ्रम कुठला आहे? तर मी जड असणारी बुद्धी आणि स्थूल सूक्ष्म देह जो आहे तो मी आहे असा त्याच्या ठिकाणी एक मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे, भ्रम निर्माण झालेला आहे. आणि आत्मरूप देवाला शोधायचं असेल तर भ्रमाचे भोपळे फोडल्याशिवाय तिथं आपण पोचू शकत नाही. मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर नारळ फोडावं लागतं, पण इकडं आल्यानंतर भ्रमाचे भोपळेच फोडावे लागतात, त्याच्याशिवाय आपल्याला तिथपर्यंत पोचता येत नाही. मग कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा, म्हणजे चैतन्य, म्हणजे ब्रह्म, याच्याच सत्तेवर तुम्हाला आम्हाला सातत्याने स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा अनुभव जो आहे तो सातत्याने सुरू आहे. आता 3 घटक आपण पाहिले. जीव बरोबर कूटस्थ चैतन्य म्हणजे केवळ चेतन तत्व, बुद्धी म्हणजे अचेतन तत्व, आणि चिदाभास म्हणजे सचेतन तत्व. आता सचेतन असणारा हा जो घटक आहे ह्याला आत्मतत्वाचं चिंतनही करता येतं आणि तो जडाशी तादात्म्य होऊनही राहू शकतो. दोन्ही गोष्टी तोच करणारा आहे. कूटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा जो आहे तो मी म्हणून कुठंही मिरवत नाही.
मीच स्फुरण तुमच्या आमच्या ठिकाणी जे सुरू झालेलं आहे ते त्याच्याच सत्तेवर सुरू आहे, पण तो फक्त स्फुरद रूप आहे. मीपणाने तो कुठेही मिरवत नाही. तो आमच्या आतमध्ये नक्की आहेच आहे, पण त्याच्या ठिकाणी स्फुरण नाही. ते स्फुरण कोणाच्या ठिकाणी आहे? तर सचेतन असणाऱ्या जीवात्म्याच्या ठिकाणी ह्या स्फुरणाला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या स्फुरणाला जेव्हा विपरीत वळण लागलं, जे मी आहे ते विस्मरणात गेलं आणि जे मी नाही ते मी आहे अशी चुकीची स्वतःविषयीची कल्पना जी तुम्ही आम्ही करून घेतलेली आहे, म्हणजे जडाशी एकरूप होऊन राहण्याची जी तुम्हाला आम्हाला सवय लागलेली आहे, त्या सवयीपासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न याला साधना असे म्हणतात. आता जडापासून आपल्याला हळूहळू या ठिकाणी शंकराचार्य जे आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच्यासाठी अभ्यास कशाचा पाहिजे? पंचीकरणाचा अभ्यास पाहिजे. मी म्हणजे काय नाही हे समजून घेण्यासाठी पंचीकरणाचा अभ्यास असावा लागतो, आणि तो अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. मुद्दा आपला चाललाय की या कुटस्थाच्या सत्तेवर तुम्हाला आम्हाला स्थूल आणि सूक्ष्म देहाचा अनुभव जो आहे तो सतत सुरू आहे. आता या स्थूल आणि सूक्ष्म देहाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे? प्रकाशक आत्मा आहे. आणि प्रकाशित झालेले जे आहेत ते हे दोन देह आहेत. आता प्रकाशित झालेले देह मी नसून प्रकाशन करणारा आत्मा मी आहे, अशी साधना या ठिकाणी तुम्हाला आम्हाला करावी लागते. त्यानंतर चैतन्य नावाची गोष्ट जी आहे ती सतत तुम्हाला आम्हाला प्रियत्वानी आहे की नाही? बाकी काही असो की नसो मी असावं असं पहिल्यापासून आपल्याला वाटतंय की नाही? मी असावं, माझी दखल घ्यावी, माझा मान सन्मान व्हावा, असं सातत्याने जे मी विषयीचं आपलं चिंतन चाललेलं आहे ते सुद्धा तो मी, खरा मी जो आहे तो अत्यंत प्रेमाचा विषय प्रत्येकाच्या आतमध्ये आहेच आहे. आणि तो खरा मी अजूनपर्यंत स्पष्ट लक्षात आलेला नाही, म्हणून त्याच्यावर आभासिक असणारा जो मी आहे त्यालाच मी खरा मी समजून बसले. हा जो मोठा भ्रम आहे त्या भ्रमातून बाजूला होणे याला साधना असे म्हणतात. आता ते खोटे मी म्हणजे आभासिक मी कुठले आहे? जसं गोष्टीमध्ये आपण ऐकतो की तोतया राजा, तोतया मी, त्याचं बंड खूप माजलं आणि मग त्याने असलेला जो मूळचा राजा आहे त्याला खूप त्रास दिला. अगदी तसंच आपल्या ठिकाणी सुरू आहे. खरा मी जो आहे तो कधीच त्रास देत नाही, तो आनंद रूप आहे, तो त्याच्या वैभवामध्ये अखंड त्या ठिकाणी तसाच आहे. डॉक्टर काका त्याला हरी म्हणतात आणि सुखाने राही घरी म्हणतात. तो हरी जो आहे तो अत्यंत सुखाने या देहाच्या घरामध्ये अत्यंत शांत छान पद्धतीने आनंदाने राहतो आहे, पण त्याच्यावर जो भासमान होणारा मी आहे तो मात्र आम्हाला इतका सळो की पळो करतो की हरी 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 म्हणायला लावतो. दोन शब्दात फरक आहे पहा. एक हरी सुखरूपत्वाने आतमध्ये आहे आणि दुसरा जो तोतया मी आहे तो इतका त्रास देतो की हरिहरी म्हणण्यापासून आम्हाला दुसरं गत्यंतर राहत नाही. तर अशी स्वतःची स्वतः ओळख करून घेऊन स्वतःची स्वतः सोडवणूक करणे याला साधना असे म्हणतात, आणि ते शास्त्रशुद्ध विचाराशिवाय कदापिही शक्य नाही. म्हणून सर्व तुमच्या आमच्या देहादिकांना त्यांच्या गुणादी गोष्टींसह प्रकाशित करणारा, पण तरीही तिथे अलिप्तपणे राहणारा, साक्षीभावाने राहणारा, निर्लेप पद्धतीने राहणारा असा जो आत्मा आहे ते तुमचं आमचं सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे. आणि या मूळच्या स्वरूपापासून आपण सगळेजण आता दूर गेलेले असल्यामुळे, आता ते दूर कशामुळे गेलेले आहोत? तर केवळ गैरसमजामुळे, चुकीच्या विचार पद्धतींमुळे आपण दूर गेलेले आहोत. तर मग चुकीचे विचार घालवण्यासाठी एकच उपाय आहे. समर्थ रामदास स्वामी त्याचं आपल्या समोर छान छोट्या ओळीत अगदी भाषांतर करतात. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, एवढीच एक साधना. या सगळ्या 6 श्लोकातून आपल्याला काय शिकवलेलं आहे? तर एवढंच की देहबुद्धी खूप वाढलेली आहे,
ती देहबुद्धी जी आहे ती तुम्हाला आम्हाला खूप तापदायक आहे आणि सतत त्याच्यामुळेच दुःखाचा अनुभव आहे आणि दुःख तरी आपल्याला कोणालाही नको आहे. मग दुःख जर नको आहे तर दुःख कशामुळे होतंय, कशाशी तादात्म्य पावल्यामुळे होतंय, ह्या सर्वांचा आढावा घेणे, मागोवा घेणे आणि ते म्हणजे मी नाही हे समजून घेणे ह्याला साधना असे म्हणतात. आणि अशी साधना जी आहे ती पहिल्या श्लोकापासून तर 5व्या श्लोकापर्यंत सांगितलेली आहे आणि 6व्या श्लोकामध्ये मात्र आपलं मूळचं स्वरूप काय आहे ते या ठिकाणी आद्य शंकराचार्यांनी समजून सांगितलेलं आहे. आता इथं 3 गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. पहिला आहे मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, याला आपण सूक्ष्म शरीरचे घटक असं म्हणतो, ते म्हणजे मी नाही. त्यानंतर ज्याच्याद्वारे मला या दृश्य जगताचं ज्ञान होतं असे जे ज्ञानेंद्रिय आहे ते ज्ञानेंद्रिये सुद्धा स्वतः जड आहेत, पण या जडालाही प्रकाशित करणारं आत्मतत्व जे आहे ते ज्ञानघन तत्व आधीपासूनच तिथं आहे. म्हणून या ज्ञानेंद्रियांना होणारं ज्ञान आहे कारण मागे असणारं ज्ञान आहे आणि ते असणारं ज्ञान मी आहे. तिसरं नच व्योम भूमीर, 5 महाभूत जे आहे त्या 5 महाभूतांनी जे माझं शरीर, ज्याला मी स्थूल शरीर असं म्हणते, जे मला आरशात प्रत्यक्ष दिसतं असं जे माझं स्थूल शरीर आहे तेही मी नाही. ह्याच्या आतमध्ये असणारे जे ज्ञानेंद्रिये आहेत म्हणजे सूक्ष्म शरीराचा घटक, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, 5 प्राण, हे सगळं त्या सूक्ष्म शरीराचे घटक आहेत आणि ते सुद्धा मी नाही. आणि त्याच्यावर मन, बुद्धी, चित्त, अहंकार की ज्यांच्या साह्याने, ज्या अंतःकरणाच्या साह्याने आम्ही संपूर्ण जीवनाचा प्रवास करतो, ते अंतःकरण हे सुद्धा माझं स्वरूप नाही असं म्हणायला सुद्धा अंतःकरण धजावत नाही. आता सुरुवात कुठून आहे आमची की ज्याच्या साह्याने आम्ही एवढं सगळं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो ते सुद्धा मी नाही. मग आता हे कशापासून तयार झालेलं आहे? आपल्या समोर सृष्टीची निर्मिती सांगत असताना पहिल्यांदी मूळ मायेमध्ये प्रविष्ट झालेलं ब्रह्मचैतन्य, त्याला ईश्वर असं म्हटलंय, त्याला बहु व्हावे असं वाटलं, तो बहु व्हायला सुरुवात झाली की मूळ मायेतून गुणमाया, गुणमायेतून जडमाया, जडमायेतून 5 महाभूत अशी आपल्या समोर मांडणी आहे. मग आता हे 5 महाभूत जे आहेत ज्याच्याने माझं स्थूल शरीर बनलेलं आहे ते सगळं मायेतून आलेलं आहे आणि माया शब्दाचा अर्थच मुळात आपल्या समोर ठेवलेला आहे. जे मुळात नाही पण भासमान होतं त्याला माया असं म्हणतात. मग आता स्थूल शरीर जे आहे ते मुळात नाही सांगितलेलं आहे आणि तेच मी आहे असा मात्र एक ग्रंथी माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे. अशी एक पक्की गाठ माझ्या आतमध्ये मी बांधून ठेवलेली आहे की देह आहे तर मी आहे, देह नाही तर मी नाही. पण संत आपल्याला सांगतात माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परिमी आहे जगत जीवनी निरंतर. काया आणि वाणी जी आहे ती जाणारीच आहे, ती कायमस्वरूपी नाही. मग आता अनित्य गोष्टींना नित्य मी समजल्यामुळे नित्य आनंदरूप असणाऱ्या माझ्या ठिकाणी मात्र आनंदाचा प्रवाह खंडित झालेला आहे. आता खंडित झालेला जो प्रवाह आहे तो परत सुरू करायचा असेल तर बोलवावे लागतात ना, जे त्यातले तज्ञ आहेत ते बोलवावे लागतात. मग इथं सुद्धा संतांना पाचारण करावं लागतं, त्याच्याशिवाय खरा मी जो आहे तो तुम्हाला आम्हाला ओळखू येत नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 ज्या वेळेला एकत्रीकरण झालं, पंचमहाभूतांचा गोळा असं ज्ञानेश्वर माऊली या देहाला म्हणतात. तर याच्याही पुढे जाऊन समर्थ रामदास स्वामी त्याला विटाळाचा गोळा असं म्हणतात. आता संत त्याचं असं वर्णन का करतात? कारण नसताना या देहामध्ये अडकून पडलेले आहोत, आसक्त झालेले आहोत
ती आसक्ती दूर व्हावी आणि स्थूल देहाविषयीची विरक्ती अंतःकरणामध्ये जागृत व्हावी, म्हणून ह्या देहाचं, ह्या पद्धतीचं वर्णन जे आहे ते संत करत असतात. पण तरी सुद्धा नरदेहात आलेला जीवात्मा जो आहे त्याला मोठं घबाड लाभलेलं आहे आणि तो स्वस्वरूपाचा विचार करू शकतो, म्हणून नरदेह मोठे घबाड असंही संतच त्याचं काय करतात तर वर्णन करतात. मग कशासाठी काय वर्णन आहे हे जोपर्यंत माझ्या लक्षात येत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग कसा करायचा हेही माझ्या लक्षात येणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या, आधी सगळं ऐकून घ्यायचं. ऐकून घेतल्यानंतर जे आसार आहे, अनित्य आहे, अशाश्वत आहे ते बाजूला करायला सांगितलेलं आहे. मग आता या 5 महाभूतांचा कर्दम मिळून तुमचं आमचं काय झालेलं आहे तर स्थूल आणि सूक्ष्म शरीर निर्माण झालेलं आहे. आता मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे जे निर्माण झालेलं आहे ते याच 5 महाभूतांपासून, पण अपंचीकृत महाभूतापासून असं त्याचं वर्णन आहे. आता अपंचीकृत महाभूत म्हणजे काय? घरात एखादं मोठी पूजा वगैरे आपण करायचं ठरवतो त्यावेळेला जी सामानाची यादी दिलेली असते त्याच्यामध्ये एक महत्वाचं सांगितलेलं असतं, गुरुजींनी पंचामृत ठेवा. आता ते पंचामृत तयार करण्याच्या आधी सगळे घटक आपण बाजूला काढून ठेवतो. खडीसाखर ठेवतो, मधाची बाटली ठेवतो, दही, दूध, तूप ठेवतो. पण पूजेला जर 4-5 तास उशीर असेल तर आधीच ते कालवून ठेवत नाही. मग तोपर्यंत ते पंचामृत जे आहे ते अपंचीकृत आहे. प्रत्येकाचा वेगळा वेगळा चव आहे, त्या ठिकाणी स्वतःची चव आहे, पण एकत्रित झालेलं नाही. आणि जेव्हा एकत्रित केलं तेव्हा मात्र त्याचं काय झालेलं आहे तर पंचीकरण झालेलं आहे. मग स्थूल देह जो आहे तो असा एकत्र सगळे 5 महाभूत विशिष्ट प्रमाणात आल्यानंतर तो त्याच्यातून निर्माण झाला. आणि सूक्ष्म देह जो आहे तो मात्र वेगळा वेगळा तशाच गुणासह त्या ठिकाणी अंतःकरण आलेलं आहे. म्हणून आपल्या समोर मांडणी आहे की ज्ञानेंद्रिय जी तुमची आमची निर्माण झालेली आहे ती या 5 महाभूतांच्या सत्वगुणापासून म्हणजे सत्वांशापासून निर्माण झालेली आहे. आणि सत्वांशापासून निर्माण झालेली असल्यामुळे त्या ठिकाणी ज्ञान होण्याची शक्यता जी आहे ती तुम्हाला आम्हाला अनुभवाला येते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार मात्र अपंचीकृत आहे. आता हे जे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आहे, परमपूज्य मंदाताईंनी त्याचं स्पष्टीकरण केलेलंच आहे, तरी पण आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात थोडासा. की मन संकल्प विकल्प करतं सातत्याने, तिथं तेच कार्य सुरू असतं. पण हे मन कितीही संकल्प करत असलं तेवढे संकल्प पूर्ण करण्याची ताकद या जीवामध्ये आहे का? नक्कीच नाहीये. आणि ते जागृतीत असतं तेव्हा संकल्प करतं, मनोरथ करतं. पण ज्या वेळेला ते सुषुप्तीत जातं त्यावेळेला त्याच्या ठिकाणी असं काही होतंय का? स्वप्नाच्या मध्ये ते अस्पष्ट असतं. पूर्ण एकूणच अंतःकरण आणि त्याचे घटक जे आहे ते जागृतीत स्पष्टपणे कार्य करतात. गाढ झोपेमध्ये म्हणजे सुषुप्तीत असताना त्याचा अनुभवच तात्पुरता बंद झालेला असतो आणि स्वप्नामध्ये असताना ते अस्पष्ट असतात. आता जे कधी असतं आणि कधी नसतं त्याला मी समजून माझं काय भलं होणार आहे बरं? साधं सोपं की जे कधी असतं आणि कधी नसतं, जे कधी असतं आणि कधी नसतं ते मला पूर्ण सुख देण्यासाठी सक्षम असू शकतं का? जे त्याच्याजवळच नाहीये. अखंड असणं हा स्वभाव जर या घटकांजवळ नाहीच आहे तर ते अखंड सुख मला देऊ शकतील का? अगदी सोपं साधं, काही अवघड नाही याच्यात. फक्त विचार करायचा आहे की ज्याच्याजवळ ते पूर्ण नाहीच आहे ते मला ते कसं देऊ शकणार आहे? ते देऊ शकत नाही. मग पूर्ण सुख अखंड असणं हा स्वभाव कोणाचा आहे? ते चैतन्याचा आहे, आत्म्याचा आहे. आणि त्या आत्म्याच्या सत्तेशिवाय मन, बुद्धी, चित्त, अहंकार या पाचींनाही स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणून ते मी असणं शक्य नाही. ते मी आहे असा माझ्या ठिकाणी गैरसमज आहे. मग आता या मनाचा बंदोबस्त करायचा असेल तर काय केलं पाहिजे? तू मन हे मीच करी. आता सुरुवात काय आहे?
मन माझं मला आवडता येत नाही, त्याचे संकल्प विकल्प सुरू राहतात, नको त्या ठिकाणी वाहत जाणं हा या मनाचा स्वभावच आहे. जसं उतार दिसला की वाहत जाणं हा पाण्याचा स्वभाव आहे, तसं विषय दिसले की त्याच्या मागे धावणं हा मनाचा स्वभावच आहे. मग त्याच्या त्या स्वभावाला आडकाठी करणं हे माझी क्षमता कमी पडते, आणि म्हणून ते मन जे आहे ते आवरून ठेवण्याची ताकद ज्याच्याजवळ आहे त्या मायापतीला काय करावं लागतं? बोलवावं लागतं. अच्चपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विण शिण होतो धावरे धावा आता. आता संत किती सोप्या पद्धतीने सांगतात. जर आम्ही वेदांताचा मनापासून अभ्यास केला, संतांची अजिबात मदत घेतली नाही, कारण आता आपल्याला असं वाटतं की तिथल्या तिथं त्याचे अर्थ असतात, कशाला कोणाकडे जाण विचारा. पण हे ज्या वेळेला आपण आपल्या मनाने करतो त्यावेळेला मनामध्ये एक जो भाग आहे तो तसाच राहतो. मी केलं, माझ्या मनात आलं, मी ते समजून घेतलं, म्हणजे हा जो मी आहे तो आम्हाला सोडतच नाही, मानगुटीवरच बसतो. आणि हा जो मी आहे तोच तर आम्हाला सुखरूपतेपासून बाजूला करणारा आहे. मग जर संतांची मदत घेतली तर ते आम्हाला सांगतात, बाबा रे, हे मनाला आवरता येणं शक्य नाही. मग काय कर, ज्याच्या ताब्यात दिल्यानंतर ते चळवळ करू शकत नाही त्याच्या ठिकाणी ते समर्पित कर. मग भक्ती आणि ज्ञान या दोन्हीचाही संगम आमच्या अंतःकरणात झाल्याशिवाय खऱ्या मी पर्यंत आम्हाला पोचता येत नाही, हे नक्की लक्षात ठेवायचं. नुसते याची श्रद्धा झोंबोपासी परमपदा, तरी सुद्धा ते सोपं नाही म्हणतात. आणि भक्तिवीण नुसतं ज्ञान करत राहिलो, शब्दज्ञानामध्ये वाहवत गेलो तरी ते शक्य नाही. म्हणून दोन्हीच्या संगमामध्ये स्वतःला सतत ठेवणे याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर इथं येऊन जाते. मग आता मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे चार गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्यक्षात पदार्थ रूप नाहीत, हातात घेऊन पाहता येत नाही, पण ह्या आम्हाला अतिशय छळतात जर त्यांचं योग्य त्यांनी समजूत करून घेतली नाही, जर त्यांचा योग्य उपयोग आम्हाला करता आला नाही तर ह्या गोष्टी आम्हाला अतिशय छळणाऱ्या आहेत. आता एक साधा प्रश्न आपणच आपल्याला विचारायचा आहे की अंतःकरण नावाचं जे एक सुंदर प्रेझेंट भगवंताने आम्हाला सहज देऊन ठेवलंय, न मागताच दिलंय की नाही, सहज देऊन ठेवलंय. ते रडारडी करण्यासाठी दिलंय, दुःख भोगण्यासाठी दिलंय, लोकांना त्रास देण्यासाठी दिलंय, का माझ्या आनंदासाठी दिलंय आणि त्याचा शोध घेण्यासाठी दिलाय? कशासाठी दिलेला आहे आणि मी कशासाठी वापरत आहे? आता दोन्हीचंही आपण आतमध्येच काय करायचं आहे की भगवंताने कशासाठी दिलेला आहे आणि मी काय करत आहे या दोन्हीचाही विचार करायचा, आणि कशासाठी त्याचा उपयोग करत गेले तर खऱ्या स्वरूपाची ओळख होणार आहे, आणि नको त्या पद्धतीने त्याचा उपयोग करत घेऊन मी मला भवसागरात ढकलणार आहे. या दोन्ही गोष्टी अंतःकरणच करणार आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष योहो, असं आपल्या समोर सगळ्यांना पाठ असणारं वचन आहे. काका नेहमी म्हणतात, कंठगत आहे, नेत्रगत आहे, स्वभावगत नाही. आणि स्वभावगत होत नाही तोपर्यंत आम्ही मूळच्या स्वरूपाला ओळखू शकत नाही. मग आता हे सगळे वचन तुम्हाला आम्हाला पाठ आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मग आता या मनाचा बंदोबस्त करायचा असेल तर त्याला कोणाजवळ ठेवायचं आहे? श्रीकृष्णाने अर्जुनाने कोणाजवळ ठेवलं? सगळे मनाचे लगाम जे आहेत ते त्यांनी कोणाच्या हातात दिले? मग आम्ही सुद्धा त्याच्याकडे बघून तेच करावं की नाही? पण नुसतं रथाचं चित्र लावतो, रोज पाहतो, पण आतमध्ये मात्र तसं काही होत नाही. उलट माझ्या मनात असं आलं, माझ्या मनात तसं आलं, असं करत आयुष्यभर त्या मनाच्या तालावर नाचत राहतो. ह्या मनाचा मी स्वामी आहे, गुलाम नाही, हे आपल्याला संत शिकवतात की त्याला काय करायचं आहे. हे सगळ्या गोष्टी अध्यस्त आहेत आणि ह्याचं अधिष्ठान आत्मा आहे. तर आत्मरूप अधिष्ठान रूप जो मी आहे तो खरा मी आहे, आणि त्याच्यावर भासमान होणाऱ्या या गोष्टी ज्या आहेत त्या मी आहे असं वाटत जरी असलं तरी त्याचा उपयोग करून मला व्यवहार सुरळीत करायचा आहे, पण ते मी आहे असं अजिबात लक्षात ठेवायचं नाही. म्हणजे ते मी आहे असं आतमध्ये धोशा अजिबात कामाचा नाही. जसं आपण पाहतो की मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जीवन जगण्याचे आमचे साधन आहेत. मुळात शरीरच हे साधन आहे.
आणि साधनाचा उपयोग कार्य करून घेण्यासाठी करायचा असतो, नंतर ते धुवून पुसून ठेवून द्यायचं असतं. व्यवहारात करतो की नाही? स्वयंपाक करताना कुकरचा उपयोग, गॅसचा उपयोग, भांड्यांचा उपयोग, कढईचा उपयोग, चमचांचा उपयोग सगळ्याचा करतो. पण काम झालं की ते सगळं स्वच्छ धुवून पुसून टाकतो. तसं व्यवहारात या मन बुद्धी चित्ताचा उपयोग करायचा आहे, पण व्यवहार संपलं की रामकृष्ण हरी म्हणून धुवून टाकायचं आहे. एवढं जरी आम्हाला सुरुवातीला जमलं तरी अंतःकरण शुद्ध आणि स्वच्छ होत जातं आणि शुद्ध आणि स्वच्छ अंतःकरणाला खऱ्या मीचा शोध लागतो. कारण विभूती योगामध्ये भगवंत आपल्याला सांगतात की या शरीर रूपी उपाधीमध्ये मन ही माझी विभूती आहे. मग आता मन ही माझी विभूती आहे म्हटल्यानंतर भगवंत बाहेर आहे का आतमध्ये आहे? नक्की कुठे आहे? तर तो आतमध्येच आहे. मग आतमध्ये असून आम्ही त्याला बाहेर का शोधतो? कारण बहिर्मुख व्हायची सवय लागलेली आहे. आता सुरुवातीला जोपर्यंत आतला कळत नाही तोपर्यंत बाहेर मांडामांडी करून तो आहे असं आधी चित्तामध्ये धारण करावं लागतं आणि मग आत वळत तो मी आहे इथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. या पद्धतीने भक्तीच्या माध्यमातून का होईना, ज्ञानाच्या माध्यमातून का होईना, पण खऱ्या मीची ओळख करून घेणे याला साधना असं म्हणतात. आणि त्या मीची ओळख झाल्यानंतर सर्व दुःखातून आपण काय होतो तर बाजूला होतो. मग व्यावहारिक सत्तेत ते दुःख त्या जीवनमुक्ताच्या समोर आलेले दिसत नाहीत का? जरूर, तर शरीर आहे म्हटल्यानंतर ते खंगत जाणार आहे, पण तो खंगत नाही. महत्वाचं काय आहे? शरीर खंगतं, पण मन त्या ठिकाणी त्याचं खंगत नाही, कारण हे सहजतेने त्यांनी स्वीकारलेलं आहे. आता या अंतःकरणाचे विकार आपल्याला माहिती आहे, म्हणजे अंतःकरण विकारी आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या सगळ्यांनी तिथं धुमाकूळ घातलेला आहे आणि ह्या विकारांमुळे मी दुःखी होते हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत विकारांपासून दूर होण्याचा प्रयत्न सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून लाभ काय आणि हानी काय या दोन्ही गोष्टीचं मी काय केला पाहिजे तर विचारच केला पाहिजे की अंतःकरणाला विकारांच्या मागे लावून सतत त्याच्या मागे मी धावण्यात मला खरं सुखरूपता येणार आहे का निर्विकार असणारं आत्मतत्व ह्या सगळ्या मनबुद्धी चित्ताच्या आतमध्ये आहे, पण अत्यंत अलिप्त आहे, असंग आहे, तसं मी होऊन राहिल्याने मला आनंद मिळणार आहे हा विचार करायचा आणि मनबुद्धी चित्त अहंकाराचा भक्तीसाठी सुंदर असा उपयोग जो आहे तो आपल्याला करून घेता आला पाहिजे. तैसा विचारूनी अहंकार सांडिजे, प्रत्येक याला आपल्याला इथं संतांची एक तरी ओवी सापडते आणि ते करायचं बुद्धी निश्चय आत्मज्ञान, तेही आपल्याला सांगितलंय. तुझे रूप चित्ती राहो, तेही आपल्याला सांगितलंय. म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराचा उपयोग संतांनी किती छान पद्धतीने केला आणि तेच आमच्या जवळ आहे, आम्ही त्याचा विनियोग कसा करतो? दोन्हीमध्ये खूप तफावत आहे आणि म्हणून ते बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी आत्मस्थिती सांभाळून अखंड आनंदात आहे आणि आमची बाहेरची परिस्थिती अत्यंत सुखसोयींनी युक्त असणारी आहे, पण अंतःकरणामध्ये मात्र रच्या पुढे ड आहे. असा एवढा जो फरक आहे तो केवळ चुकीच्या विचार पद्धतीमुळे आहे, हे आपण लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे, हे 5 ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांना व्यवहारामध्ये कशाचं तरी ज्ञान सतत होत चाललेलं आहे आणि होणाऱ्या ज्ञानाच्या मागे लागून ज्ञानी होण्याचा प्रयत्न करणारा त्याच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसतं. असं कोण सांगतं? नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी. सगळ्या ह्याला आपल्याला संतांनी सांगून ठेवलेलं आहे की तो अज्ञानी माणसाच्या जास्ती पाठीमागे लागत नाही, पण स्वतःला ज्ञानी समजणारा, आता ज्ञानी समजणं आणि ज्ञानरूप आहे हे समजून घेणं दोन्हीमध्ये खूप फरक आहे. जो नुसतंच होणाऱ्या ज्ञानाच्या मागे लागून ज्ञानी होण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी एक फांदी शिल्लक राहिलेली असते. ती कुठली आहे सगळ्यांना माहिती. आम्हाला हा अभ्यास करून ब्रह्मराक्षस व्हायचं नाही, तर ब्रह्मरूप मी आहे हे समजून घ्यायचं आहे. म्हणून होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान
प्रतिबोध विदितम मतम असं आपल्या समोर केनोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक होणाऱ्या ज्ञानाच्या मागे बोधरूप आत्मा असतोच असतो. मग असणारा बोधरूप आत्मा मी आहे असं चिंतन ठेवलं की होणाऱ्या ज्ञानाचा अभिमान चढत नाही आणि होणाऱ्या ज्ञानाच्या अभिमानापासून जो दूर राहतो तो हळूहळू मी ब्रह्म आहे इथपर्यंत नक्की पोहोचू शकतो. पण होणाऱ्या ज्ञानाच्या मागे किती माहिती करून घ्यायची, किती माहिती करून घ्यायची, इथं काय चाललंय तिथं काय चाललंय. तर जिज्ञासा आहे, मगाशीच सांगितलंय की अमक्या तमक्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे, पण एकच जिज्ञासा आम्हाला सुखरूप करणारी आहे, ती म्हणजे ब्रह्म जिज्ञासा. अर्थातो ब्रह्म जिज्ञासा. की आता बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि फक्त मी काय आहे ह्याचा शोध घ्यायला सुरुवात करा, तर आपण सुखरूप होऊ. आणि बाकीचं कितीही देशातलं कितीही माहिती करून घेतलं, किती जण किती पद्धतीची माहिती करून घेतात हो. चिमणीला काय काय आहे, ती काय काय खाते, खूपही निबंध लिहिला. पुढे काय, कावळ्याला काय काय आहे, एक डोळा तो कसा फिरवतो वगैरे वगैरे, त्याला किती पिसा आहेत, खूपही माहिती करून घेतलं. पुढे काय, अमेरिकेत काय चाललं सगळं जाणून घेतलं. पुढे काय, ततक्किम ततक्किम असं आपल्या समोर आद्य शंकराचार्यांचं स्तोत्रच आहे. किती जेवणावळी घातल्या, पुढे काय. आता एकच आहे, एकच ब्रह्मवेत्ता ओळखावा, त्याला घरी बोलवावं, त्याला जेवू घातलं की हजारो ब्राह्मण जेवू घातल्याचं पुण्य मिळतं असं आपल्या समोर शास्त्र सांगतं. मग असा ब्रह्मवेत्ता कोण आहे, ब्रह्मरूप कोण आहे, तो जाणावा आणि त्याच्याकडनंच ही ब्रह्मजिज्ञासा आपली पूर्ण होऊ शकते. आपणच आपल्या मनाने ती करायला गेलो तर कुठंतरी काहीतरी गोंधळ होण्याची नक्की शक्यता आहे. आणि तो गोंधळ होऊ नये म्हणून काय करायचं आहे, तर नक्की स्वरूप काय आहे हे जाणण्यासाठी संतांचे चरणच आपल्याला धरावे लागतात. मग मन जे आहे ते कधी आनंदी असतं, कधी दुःखी असतं. नंतर ज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांची सुद्धा आपण म्हणतो की शक्ती कमी होते. मग जिथं कमी जास्त होणं आहे, जिथं सतत एक सारख्या स्थितीत राहणं जमत नाही अंतःकरणाला, ते मला अखंड आनंदाची स्थिती कसं प्राप्त करून देऊ शकत नाही. आणि म्हणून ते काय करायचं आहे, तो उपयोग करून घ्यायचा आहे. पण ते मी आहे असा गैरसमज मात्र अजिबात होऊ द्यायचा नाही. ही एकच साधना आहे. गैरसमज करून घेऊ नका, अपसमज करून घेऊ नका. नाहीतर आपण व्यवहारातही पाहतो की गैरसमजामुळे, संशयामुळे, अपसमजामुळे संसार सुद्धा व्यवस्थित होत नाही. मग परमार्थ कसा होणार आहे. केवळ संशयाचं भूत असेल तर, केवळ गैरसमज नात्यांमध्ये जरी निर्माण झाले तरी आम्हाला व्यवस्थित पुढचं काही करता येत नाही. मग स्वतःविषयी किती गैरसमज करून घेतले आणि ते गैरसमज जे आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करणे ह्याला साधना असे म्हणतात. म्हणून हे पाची ज्ञानेंद्रिय जे आहेत ते सुद्धा कुठपर्यंत चांगले आहेत आणि कुठपर्यंत ज्ञान करून देणार आहे. शेवटी शरीर सुद्धा कसं आहे, तर अपक्षीयते आपल्याला सांगितलेलं आहे. 40 पासूनच सुरुवात होते. 40ला चष्मा लागतो, 70 नंतर कानातलं यंत्र लागतं, त्यानंतर मानेत पट्टा लागतो, कमरेत पट्टा लागतो, गुडघ्यावर कॅप लागते. असं सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती. मग हा देह विकारी आहे, त्याची क्षमता कमी झाली की आम्हाला ते दिसणं हे वगैरे, डोळ्याने दिसणं कमी होईल, कानाने ऐकणं कमी होईल. पण आत्मा असा कधीही कमी जास्ती होत नाही. आणि म्हणून तो आत्मा मी आहे असं जो समजून घेतो, तो अपक्षीयतेला सुरुवात झाली तरी चित्ताचा आनंद त्याचा मोडत नाही. आणि तुमचा आमचा मात्र, मंदाताई म्हणतात की कानाजवळचे केस पांढरे झाले, आता ते अकाली होतात ते वेगळं, पण आपण पूर्वीचं उदाहरण पाहू की कानाजवळचे केस पांढरे दिसायला लागले की समजून घ्यावं की आता तिकडून हळूहळू काय झालेलं आहे, बोलावणं यायला सुरुवात झालेली आहे. पण ते काळे दिसू नयेत, पांढरे दिसू नयेत म्हणून काळे करण्याच्या प्रयत्नात इतका वेळ जातो की पुढचं कामाला नेमकं काय करायचं आहे ते आमच्या विस्मृतीत जाऊन राहतं. मग आता नेमकं जे करायला पाहिजे ते मात्र आम्ही करत नाही. नंतर तिसरा गट आपल्या समोर की जो देह तुमचा आमचा 5 महाभूतांनी बनलेला आहे, ते 5 महाभूत
हे सुद्धा प्रत्येकाच्या शरीरामध्ये पाचही महाभूत असले तरी कमी जास्ती प्रमाणामध्ये ते सगळे आहेत. एक सारखे सर्वत्र सदा सम नाहीत. सर्वत्र सदा सम असणारं फक्त एकच तत्व आहे आणि त्याला ब्रह्म, आत्मा, चैतन्य, चिती, स्वरूप, संवित, शुद्ध जाणीव किती पद्धतीने आलं तर आपल्या समोर वेगळ्या वेगळ्या ग्रंथात वेगळ्या वेगळ्या काहीतरी नावं येतात. त्यामध्ये इतक्या तऱ्हेने तेच एक सारखं राहणार आहे. मग एक सारखा आनंद पाहिजे असेल तर बदलणाऱ्या घटकांना धरून राहावं का अखंड असणाऱ्या गोष्टीला धरून राहावं? अखंड असणाऱ्या गोष्टीला सतत धरून राहावं. मग अखंड फक्त एकच तत्व आहे जे सर्वत्र सदा समत्वानी व्याप्त आहे. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम जे मतीवशे संभ्रम विवंचिती असं आपल्या समोर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की एकच तत्व असं आहे की जे सर्वत्र सदा सम आहे. आता इथं बसलेल्या प्रत्येकाचं नाम, रूप, स्वभाव, गुण, कुळ, जात सगळं वेगळं वेगळं आहे, पण तरी सगळ्यांच्या मध्ये एकच तत्व आहे ते म्हणजे चैतन्य. ते जितकं प्रवचनकाराच्या आत आहे तितकं श्रोत्यांच्या आतमध्ये आहे. बुद्धीने होणारं ज्ञान कमी जास्त असू शकतं, पण शुद्ध ज्ञान जे आहे ते मात्र एकाच्या ठिकाणी कमी दुसऱ्याच्या ठिकाणी जास्त असं नाही. म्हणून शुद्ध ज्ञानाची ओळख जिथं पटते तिथं तो निराभिमानीच होऊन जातो. खऱ्या मीची ओळख पटली की निराभिमानीच होतो. दोन पद्धतीने आधी स्वतःच्या सर्व गोष्टीचा अभिमान कमी करत करत गेल्याशिवाय निराभिमानी तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. ही साधना आहे. आणि निराभिमानी तत्वापर्यंत म्हणजे ब्रह्मतत्वापर्यंत आपण पोचल्यानंतर शरीर, बुद्धी, परिस्थिती सापेक्ष अभिमान तिथं राहतच नाही. हे जीवनमुक्ताचं लक्षण आहे. मग आता आधी जीवनमुक्ताची जी लक्षणं आहेत ती साधकाची साधना आहे असं काकांचं एक नेहमीच आपल्या समोर वाक्य आहे की जीवनमुक्ताची, स्थितप्रज्ञाची, संतांची जी लक्षणं आपल्या समोर मांडून ठेवलेली आहेत ती सगळी लक्षणं जी आहेत ती आपल्यासाठी साधना आहे. आणि म्हणून आपल्याला इथं शंकराचार्य म्हणतात की अंतःकरणाच्या साह्याने जीवन जगण्याचा प्रयत्न करा, पण अंतःकरण म्हणजे मी आहे असं चुकून सुद्धा समजू नका. तर अंतःकरणाच्या आत असणारं ज्याच्यामुळे अंतःकरण प्रकाशित झालेलं आहे असा जो प्रकाशक आहे तो आत्मा मी आहे. ज्ञानेंद्रियांच्या साह्याने व्यवहार जरूर करा, पण ज्ञानेंद्रिय म्हणजे आणि त्यांनी होणारं ज्ञान म्हणजे ते सत्य असेलच असं अजिबात नाही. लहानपणापासूनची एक गोष्ट आपण ऐकतो की डोळ्यांनी पाहिलं रक्ताचं थारोळं आणि लगेच ते मुंगुसानीच काय केलं, माझ्या बाळाला काहीतरी चावलेलं आहे वगैरे वाटलं म्हणून त्याच्याच डोक्यावरती घागर टाकून दिली. आज जाऊन पाहिलं तर सापाला मुंगुसानी मारलेलं आहे. म्हणजे नेत्रांनी होणारं जे ज्ञान आहे ते सत्याचा अनुभव आणूनच देईल अशी खात्री नाही. मग सत्याचा अनुभव कोण देईल आम्हाला? तर या सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या आतमध्ये असणारं जे तत्व आहे तेच फक्त सत्य आहे. मग ज्ञानेंद्रियांचा उपयोग व्यवहारासाठी करायचा आहे. पारमार्थिक दृष्ट्या या नेत्राच्या साह्याने सद्ग्रंथ वगैरे वाचायचे आहेत, तो उपयोग त्याचा तसा करून घ्यायचा आहे. पण नेत्रे हे ज्ञानेंद्रिय म्हणजे मी आहे किंवा त्यांनी होणारं ज्ञानच फक्त सत्य आहे असा गैरसमज करून घ्यायचा नाही. तर ह्या ज्ञानाच्या मागे असणारं जे ज्ञानघन तत्व आहे तेच एकमेव सत्य आहे आणि ते मी आहे. 5 महाभूतांनी बनलेला हा देह जो आहे तो काळाचे भातुके आहे. काही काळापुरता तो या ठिकाणी आलेला आहे. आणि डॉक्टर काका गमतीने नेहमी म्हणतात की आमचं जीवन जगण्यासाठी, आमच्या वासनेच्या पूर्तीसाठी त्याच्या जवळचे हे 5 महाभूत त्यांनी काही काळापुरते उसने दिलेले आहेत. आणि जो शहाणा असतो, पुढे काका सांगतात, जो समंजस असतो तो उसनं घेतलेला वापस देतो. आता हे सुद्धा जे आहेत ते काही काळापुरते तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेले आहेत. मग ज्याचे आहेत त्याला ते देऊन टाकावेत की नाही? आम्ही दिले नाही दिले तरी तो ते नेणारच आहे.
पण आम्ही जर तो पंचमहाभूतांचा देह आधीच सदा सर्वदा देव काजी झिजण्याचा जर प्रयत्न केला तर हा पंचमहाभूताचा देह त्यांनी दिलेला आहे, त्याच्या कार्यासाठी वापरला तर त्या देहावरची आसक्ती जी आहे ती हळूहळू आमची कमी होत जाते आणि भगवत कार्यासाठी वापरायचा प्रयत्न केला की हळूहळू भगवंताविषयीचं प्रेम म्हणजे भक्ती जागृत होते आणि भक्तीच्या साह्याने आसक्ती गळून पडली की भगवंत तिथेच आहे, तो दूर कुठेही गेलेला नाही. मग सुरुवात कुठून आहे? देव आणि मी भिन्न आहे, वेगळा आहे, ही सुरुवात आहे भक्तीची. तोच देव सर्वत्र भरलेला आहे, ही भक्तीची परिपक्वता आहे आणि तोच देव बाहेर कुठे नसून माझ्या आतमध्ये आहे आणि आत्मरूपाने तो सदैव माझ्या ठिकाणी आहे आणि तो आणि मी अभिन्न आहे, याला परिपूर्णता असं म्हणतात. आणि अशी परिपूर्णता माझ्यासह तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये नांदू दे अशी प्रार्थना आपण विठ्ठलाला, आद्य शंकराचार्यांना, श्री गुरूंना करूयात आणि थांबूयात. जय जय रघुवीर.